नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी उपवासाचं एक नवीन रेसिपी किंवा तुम्हाला जर उपवास नसेल तर त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीचं साबुदाण्याचं रेसिपी बनवून नक्की खाऊ शकता। तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं कच्चे बटाटे घेतलेले आहेत, साधारण 3 घेतलेले आहेत। मीडियम आकाराचे, मोठे साईजचे असले तरीही चालेल। त्यानंतर त्याच्यावरचं साल काढायचं। एका भांडीमध्ये पाणी घ्यायचं आहे, अशा पद्धतीचं एक खिसणी घ्यायचं आहे आणि हे बटाटे आपल्याला असं खिसून घ्यायचे आहेत। तर सगळे बटाटे माझे इथं खिसून झालेले आहेत। तर त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आणि 2 ते 3 पाण्याने किंवा त्याच्यामधलं जे काही स्टार्च असेल ते जाईपर्यंत आपल्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। बघू शकता 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर इथं एक कापड घेतलेला आहे। तर त्या कापडावरती ते बटाट्यातलं सगळं पाणी काढून आहे तो अशा पद्धतीने वाळून घ्यायचा आहे। साधारण 15 ते 20 मिनिटासाठी फॅन खाली असं वाळून घेऊ शकता। लगेच त्याच्यामधलं पाणी आहे तो सुकून जाईल। तर असं सगळीकडे पसरवून ठेवून द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटासाठी। आणि त्यानंतर इथं एका कढईमध्ये मी तेल आहे तो तळण्यासाठी इथं तेल गरम होण्यासाठी ठेवून देत आहे। तर तुम्ही ते तेल आहे तो कोणतंही वापरू शकता। आणि त्यानंतर मी इथं एका भांडीमध्ये साबुदाणे घेतलेले आहेत। तर तुम्ही कोणतेही साबुदाणे इथं घेऊ शकता, छोटे मोठे कोणतेही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर मी आहे तो साबुदाणे अशा पद्धतीने जे आपण खिचडी वगैरे करतो तर ते साबुदाणे मी इथं घेतलेले आहेत। तर त्याला भिजवायचे वगैरे काहीच गरज नाही आहे। आणि त्यानंतर इकडे 15 ते 20 मिनिटानंतर हे बटाट्याचे कीस आहेत तो छान असं सुकून तयार झालेले आहेत। बघू शकता हाताला असं पाणी वगैरे लागत नाही, ओलसरपणा ह्याच्यातलं सगळं निघून गेलेलं आहे। आणि इकडे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे। छान असं कडकडीत पहिलं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। आणि साधारण अर्धी वाटी एवढं इथं साबुदाणे असं तेलामध्ये घालायचं आहे। आणि बघू शकता मी झारीने अशा पद्धतीने ह्याला इथं हलवून घेत आहे। सारखं आपल्याला 2 मिनिटं तरी याला असंच तळून घ्यायचं आहे, सारखं हलवत राहायचं आहे। म्हणजेच आपले इथे साबुदाणे आहे तो छान असं कुरकुरीत आणि खुशखुशीत असं तळून निघतील। जर तुम्ही हे लगेच 1 मिनिटात काढलं तर ते सगळं असं चिकटपणा लागेल, खाताना सुद्धा सगळं दातामध्ये चिकटेल। त्यासाठी साधारण 1-2 मिनिटं तरी हे आपल्याला साबुदाणे आहे तो अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। आणि तळत असताना साबुदाणे एकदम सगळे न घालता थोडेसे साधारण एक अर्धा ते पाऊण वाटी एवढंच आपल्याला इथं गरम कडकडीत असं तेलामध्ये हे साबुदाणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आणि झारीने सतत असं खालीवर करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर आता मी हे सगळं साबुदाणे आहे तो तळून घेणार आहे। बघू शकता याचं साईज आहे असं डबल होतात आणि छान असं हे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत। सगळे साबुदाणे मी इथं पहिलं तळून घेतलं आणि त्यानंतर बटाट्याचं कीस आपण किसून घेतलेलं तर ते आपल्याला इथं तळून घ्यायचं आहे। त्यासाठी सुद्धा गॅस इथं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल आणि त्यानंतर गॅस मोठाच ठेवून बटाट्याचं कीस सुद्धा आपल्याला हे असं तळून घ्यायचे आहेत। तर मी इथं सगळे बटाट्याचे कीस आहे तो एकदमच घालून घेतलेला आहे। तुमचं जर थोडंसं तेल असेल तर तुम्ही थोडं 1-2 बॅचमध्ये तळून घेऊ शकता। तर छान असं रंगांवरती कुरकुरीत होईपर्यंत बटाट्याचे कीस सुद्धा तळून झालेले आहेत। तर आता ह्याला थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात। थंड झालं की अजून छान असं कुरकुरीत होतात। तर साबुदाणा आणि बटाट्याचे कीस छान असं थंड झालेले आहेत। त्यानंतर इथं एका भांडीमध्ये हे सगळे तळून घेतलेलं साबुदाणे आहेत तो इथं घालून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला आज इथं 2 रेसिपी दाखवणार आहे। तर त्यातलंच अजून एक रेसिपी करण्यासाठी थोडेसे तळलेले साबुदाणे आहेत तर थोडेसे साबुदाणे बाजूला काढून ठेवला आणि त्यानंतर तळून घेतलेले बटाट्याचे कीस आहेत तो इथं सगळं घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि आता त्यानंतर त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथं एक गॅसवर आहे तो असं थोडंसं तडका पॅन ठेवून दिलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक चमचा एवढं तूप आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर तूप पहिले छान गरम करून घ्यायचं, गॅस बारीकच ठेवलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घातल्यामुळे हे खूपच छान लागतात। तर कढीपत्त्याला तुपामध्ये साधारण 1 मिनिटभर छान असं तळू द्यायचं आणि त्यानंतर थोडेसे इथं ड्रायफ्रूट्स घालत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे तो घालू शकता। तर मी थोडंसं काजू आणि थोडेसे बदाम आहेत तो असं एका काजूमध्ये असं 2 भाग इथं केलेले आहेत। तर ते आपल्याला साधारण 1 मिनिटभर बारीक गॅस ठेवून तळून घ्यायचं आहे। खूप जास्त असं लालसर होईपर्यंत भाजून नाही घ्यायचं। लगेच मी इथं गॅस बंद केला आणि लगेच ह्याच्यावर घालून घेतलेला आहे। बघू शकता खूपच छान दिसत आहे। तर आता ह्याच्यावरती चवीपुरतं मीठ इथं घालून घेतलेलं आहे। तुमचं जर उपवास असेल तर उपवासाचं पीठ सुद्धा घालू शकता। काळी मिरीचं पूड ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये मसाले आहेत तो घालू शकता। त्याचबरोबर थोडंसं इथं मी आमचूर पावडर आहे तो घालून घेतलेला आहे। आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरी चालेल किंवा उपवासाला चालत नसेल नाही घातलं तरी चालेल। सगळं छान एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता आपलं हे एक रेसिपी बनवून तयार झालेलं आहे। हे खूपच छान लागते। हे तुम्ही घरात एकदमच करून 2 ते 3 महिने सुद्धा घरात हे टिकून राहतं। एक काचेचं भरणी किंवा कोणत्याही डब्यामध्ये भरून हे ठेवू शकता। काचेचंच पाहिजे असं काही नाही। तर मी काचेच्या बाटलीमध्ये असं घालून घेतलेलं आहे आणि हे साधारण 2 ते 3 महिने सहजपणे टिकतो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची साबुदाण्याची रेसिपी घरात एकदाच नक्की करून बघा। तर आता मी तुम्हाला इथं दुसरी रेसिपी सुद्धा दाखवणार आहे। त्या पहिलं मी हे साबुदाण्याचे चिवड्याचे बनवलेलं आहे तर ते खाऊन दाखवत आहे। खूपच छान झालेले आहे, छान कुरकुरीत झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा हे एकदा नक्की करा। आणि त्यानंतर हे दुसरं जे रेसिपी आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये तळून घेतलेले साबुदाणा काढून ठेवलं होतं तर ते इथे घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे। कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं हिरव्या मिरची बारीक कट करून याच्यामध्ये घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि सोबतच थोडंसं लिंबाचा रस आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहे। लिंबाचा रस नसेल किंवा लिंबू नसेल तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला वगैरे घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मसाला वगैरे घालू शकता। मी ह्याच्यामध्ये जास्त काही असं मसाला वगैरे घातलेला नाहीये। तर सगळं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। एका ताटमध्ये काढून घ्यायचं आहे। बघ आपले इथे दोन्ही साबुदाण्याची रेसिपी बनवून तयार आहेत। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।